नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता मी फ्लॅटवर आहे. डीजे रॉकची याचा आवरायचं चालू आहे. बघू शकता ही जिपरे बघा, हे बघा. माझं आता जस्ट आवडले, आंघोळ वगैरे करून आम्ही रेडी झालोय. हॅपी मकर संक्रांत भावांनो. मकर संक्रांत ही एक दिवस नसते, एक आठवडा असते एवढा. त्याच्यामुळे आज पण आम्ही ब्लॅक घातले. मी आता चाललोय कॅफेकडे. अरफान वगैरे तिथे थांबले कॅफेमध्ये आणि कॉलेजला चाललोय. 12वी आहे ना, विषय ठॉस करावा लागतोय त्याच्यामुळे. पुस्तकं बघा, पुस्तकं देखील पुस्तकं. पण ही अभ्यासाची पुस्तकं नाहीत. हा विषय वेगळा आहे आणि याचा विषय वेगळा आहे. तर आम्ही आता चाललोय, बघू पुढे काय काय होतं. मी कॅफेत आता जाणार आहे. जाऊन थोडंसं आलं पाहिजे, कारण मी संध्या दुपारी नाही जाऊ शकणार, त्याच्यामुळे आत्ताच जाऊन आलं पाहिजे. चलो निकल दे, लेट्स गो. सुंदर बघा, सुंदर बघा. वा 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 वा. ओ भाई ये क्या है. तर म्हणून कॅफे मध्ये आलोय मी आणि आरफुडी बसलेली. आरफुडी बरं, मी काय म्हणतोय की स्क्विड गेम बघून झालं तुझं. आज गेम चेंजर बघायला जाऊया. माझा समोर आहे गेम चेंजर. संध्याकाळी कुठे जाते चापतील तुला. मी सांगायला लागले दुपारच्या शिवला जाऊया. तर मग भावानो आज गेम चेंजर बघायला. गेम चेंजर पिक्चर भावानो रॉक्सी, शंकर आणि बाबा विजय आणि अमित या चौघांनी पण बघितलाय आणि आम्हाला सोडून बघितलंय. म्हणजे मला बोलवत होते ते, पण मी जाऊ शकलो नाही, कारण हे तोंडवर करून गेलतो कुठेतरी. मला नंतर मग आता आम्ही दोघंच असणार आहे. बघूया अजून कोण आलं तर ठीक, नाही तर मग आम्ही दोघं जाऊन आज गेम चेंजर बघणार. गेम चेंजर पिक्चर खतरनाक पिक्चर आहे असं त्यांनी मला रिव्ह्यू दिलाय, म्हणून मला बघायचं आहे. काहीतरी कलेक्टरवरती पिक्चर आहे, जबरदस्त आहे, क्वालिटी आहे. बघूया, सांगतो तुम्हाला. जेवढं दाखवू शकेल तेवढं जरा दाखवायचा प्रयत्न करतो, जास्त पण नाही. तुमची मजाच आहे. जर बघणार असेल तर बघा असं मला वाटतंय, कारण ते बघू आता पुढं. मी बघितल्यावर सांगतो, आधी मला बघायचं. पण मला असं सांगण्यात आलंय की पिक्चर बघितल्यावर असं वाटतंय की कलेक्टर बनावं. मग बघूया, जर मला इच्छा झाली तर मी कलेक्टर बनीन, एवढा काय विषय नाही त्यामध्ये, नॉर्मल आहे. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. आपल्यासाठी नॉर्मल आहे, कलेक्टर काय. क्या बोला तूने? आपल्यासाठी नॉर्मल आहे, कलेक्टर काय. भावनो आरफुडी गरमागरम सँडविच घेऊन आले माझ्यासाठी. सपला विषयी ठॉस आहे. आता हेच खातो, इथंच जेवतो आणि मग इथून सरांच्याकडे जायचं आहे थोडंसं. दीपक सरांनी MIDC मध्ये बोलवले. MIDC मध्ये जाणार आणि मग तिथून किती वेळ लागते माहीत नाही. जर तिथे जास्त वेळ नाही लागला तर 2:30च्या शोला जाणार, नसेल तर मग 5:30च्या शोला जाणार. बघू काय काय होते. पण मला अजून ब्लॉग पण अपलोड करायचा आहे आज. देखते हे क्या क्या होता है. खातो हे पहिल्यांदा. व्हेरी टेस्टी, सो टेस्टी. क्वालिटी असं सुकून वाटते, सुकून खाल्लेली मस्त. एक नंबर झाले रे भावा. तुला पप्पी पुष्पा, पुष्पराज. सर्दी हो गई साला. पुष्पराज झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला. पुष्पा 3. भाऊन MIDC मध्ये आम्ही पोचलेलो आहे. आता खुरपं घेऊन जरासं भांगलाय जाय. भावानो आता आम्ही थोडंसं बाहेर चाललोय मार्केटमध्ये आणि दीपक सरांनी नवीन कार घेतलेली फ्रॉन्क्स. ही मी फर्स्ट टाइम चालवणार आता. बघूया कसा कसा एक्सपिरियन्स आहे फ्रॉन्क्सचा. ब्रँड न्यू विषय ठॉस. इंटेरियर मस्त आहे. सीट कोचिंग खतरनाक आहे रे. सीटचं कोचिंग खतरनाक आहे. करून घेतलं बहुतेक. काय पहिला सीट बेल्ट लावून घेऊया. मी पण सीट बेल्ट लावतो. अरे सीट बेल्ट शिवाय गाडी पण स्टार्ट होणार. नवीन सिस्टीम आली त्यामुळे. चलो लेट्स गो. भावनो सीट बेल्ट लावला तरी पण हे वाजायला लागले. काय माहित नाही का वाजते. नवीन कट्ट गाडी, ब्रँड न्यू गाडी चालवायला गाडी जी मजा येते ती काय वेगळीच असते. गाडीचं इंटेरियर भारी, कलर मस्त. सुझुकी मस्त मस्त चांगली गाडी आहे.
एकंदरीत रिव्ह्यू कसा आहे सर तुमचा? एकंदरीत मला तर एकदम स्मूथ वाटते गाडी, जरा पण व्हायब्रेट होत नाही अजिबात. अजून मी तेवढी पळवलेली नाही, तरी पण चालवण्यावरून लगेच कळते की स्मूथ आहे गाडी एकदम. आपण एवढा चांगला रिव्ह्यू दिलाय, त्यानंतर सुझुकीनं हा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला स्पॉन्सर करावी, अशीच देऊन टाकावी आम्हाला. जर केलं तर चांगलंच आहे, दिली तर मस्त आहे, मी खुश होईन. आणि असे छान छान व्हिडिओ सुझुकीसाठी मी बनवत आहे. जपान पर्यंत पोहोचवा व्हिडिओ मित्रांनो, सुझुकी कंपनी पर्यंत पोहोचला पाहिजे. शेअर करा सगळ्यांनी. हा एस लोगो आपल्या डीजे स्वॅपीचा एस म्हणून जाहीर झाला पाहिजे. बर, चांगली गोष्ट आहे. चला चला. चलो राईड खतम होईल आता. थोडंसं खाऊन घेतो आणि मग परत जायचं आहे आपल्याला, पण स्टुडिओकडे जायचं आहे, व्लॉग अपलोड करायचा आहे आणि नंतर मग गेम चेंजर बघायला जायचं आहे. काय पाहिजे? 1 लाख रुपये. काय? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये? 1 लाख लाख नको, लाख लाख तुला काय पाहिजे? 1 लाख. 1 लाख रुपये. तुझे 1 लाख 1 लाख रुपये, तुझे 1 लाख रुपये. 2 लाख रुपयाचा चेक उद्या सकाळी माझ्याकडे घेऊन जावा. ठीक आहे, चेक मटणार ना आमचा. चेक वाटणार. मी तुला एक छानसा पापू देईन. काही पापू देईन तर तुला भावना उचून घेईन, तुला डोक्यावर बसवीन. आपण ते आणायचं आहे ना, एपेक्स 3 आणायचा आहे. एपेक्स 3 1 लाख रुपये. याच्यात एपेक्स 3चं वारा अजून गेलेला नाही. 1 लाख रुपये कुठला एपेक्स 3 येणार आहे तुझा घर पण? बाकी का 3 लाख रुपये मेरे 1 लाख रुपयाचा कुठला एपेक्स 3 आहे? बाकी का 3 लाख रुपये मेरे पास है. हो तो एक काम कर, तू 1 लाख मुझे और 1 लाख इसको दे, 1 लाख तेरे पास रख. तेरे को जो 1 लाख रुपए चाहिए वो तेरे को मिला, मेरे को भी 1 लाख मिला और इसको 1 लाख रुपए चाहिए वो इसको मिला. जुगाड़ किया है सपने की. हिस्सा बराबर. एक तेरा, एक उसका, एक मेरा. देख तेरे को 1 लाख चाहिए, इसको 1 लाख चाहिए, तेरे पास 3 लाख है. 1 लाख इसको दे, 1 लाख मेरे को दे, 1 लाख तेरे को मिलेगा. मतलब जो तेरे को चाहिए वो मिला, मेरे को चाहिए वो मिला, तेरे को चाहिए वो मिला. मेरा एपेक्स 3 नहीं ना मिला. एपेक्स 3 ले लेंगे ना उस 1 लाख से. नहीं रे, लोन होता तो एपेक्स 3 लेने के लिए तुझे 1 लाख चाहिए ना. तर भाऊ आता मी कॉफी प्यायला आलोय आणि एपेक्स 3चा वारा अजून काही गेलेला नाही, पण एपेक्स 3 घेणार भाऊ, येणार. एपेक्स 3 आला की एक व्लॉग आपण खास एपेक्स 3 वर करू, म्हणजे एपेक्स 3 वर शूट करू आपण व्लॉग. असा पहिला ब्लॉगर असेल जो एपेक्स 3 वर ब्लॉग शूट करेल, टॉस करू आपण. इंडियात कोण नसणार आहे, इंडियामध्ये कोण नसणार आहे. एपेक्स 3 वर ब्लॉग करणारा ब्लॉगर इंडियात कोण नसणार आहे, आपण असणार आहे. विषय टॉस करू आणि ते पण ब्लॉग मध्ये करायचं, ते पण ब्लॉग मध्ये शूट करू आम्ही. कॉफी पितो जरासं आणि मग विषय टॉस करू. दोस्तों ये देखो गरम गरम कॉफी. कॉफी प्या पण माफी मागू नका. तो मेरे जाने जिगरो, आता मी स्टुडिओ मध्ये आलेलो आहे आणि आमचा मूवीला जायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. कारण MIDC मधून यायला आम्हाला लेट झाला, त्याच्यामुळं 2:30च्या शोला जाऊ शकलो नाही. 2:30 का 3चा काहीतरी शो होता, त्या शोला आम्ही जाऊ शकलो नाही. आणि 6चा शो नाहीये, 6ला दुसरा कुठला तरी मूवी आहे, त्याच्यामुळं आज नाही जाऊ शकत. आता 9ला आहे, पण मी आता स्ट्रीम करायचं ठरवलंय. माझा निर्णय झालेला आहे, मी आता लाईव्ह स्ट्रीम करणार आहे. त्याच्यामुळं आज तरी काय मूवीचा प्लॅन नाही, तर बघू. आता मी स्ट्रीम करतो, त्यामुळे हा व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.